2 वाट्या भिजवलेले तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ इथे मी लावून घेतलं आहे. इथे एवढं राहिलं आहे ते वाटून घेते आणि एकदम जाड वाटून घेणार मी. उडदाची डाळ वाटून घेतली. आता इथे पाणी घालून जाड एकदम वाटून घेणार. नमस्कार, मी स्मिता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इथे करते मी इडली. तर मी हे छान बारीक वाटून घेते. ते पीठ असं रवाळ वाटून घ्यायचं, जाडसर एकदम. आता मी हे काढून घेते. इडली करण्यासाठी आपल्याला बारीक पीठ अजिबात करायचं नाही. फक्त जाडं जे लापशी रवा असतो ना आपला, त्याच्या एवढं जाड ठेवायचे तांदूळ. डाळ थोडी बारीक वाटायची आणि जे तांदूळ आपण घेतो इडलीचे, कोणतेही घ्या तुम्ही, रेशनिंगचे घ्या किंवा दुसरे, तरी असा जाड असा वाटून घ्यायचा. हे बघा, रवाळ एकदम. आता याच्यात मी उडदाची डाळ पण वाटून घेतली आहे. 2 वाट्या तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ घातली आणि असं छान जाडसर ढवळून आता हे रात्रभर झाकून ठेवून देणार गरम ठिकाणी. एवढं असंच जाडसर मी ठेवून देणार आहे. फक्त किंचित थोडंसं पाणी घालणार, जे वाटलेलं भांडं आपलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, एवढं जाडसर वाटलं आहे मी. उद्या नागपंचमी आहे, तर आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये काही तळत नाही किंवा भाजत नाही, तर म्हणून मी ही इडली बनवते. म्हणजे इडली कशी उकडली जाणार. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्यायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे छान मी ढवळून असंच गरम ठिकाणी ठेवून देते. बघा, आता हे मी एक रात्रभर एका डब्यामध्ये झाकून ठेवलं. एक मोठा डबा होता माझ्याकडे पिठाचा, त्याच्यामध्ये मी झाकून ठेवलेलं. तर हे पीठ थोडं होतं, ते आता हे इथपर्यंत फुगून आलं. तर आता मी ह्याच्या इडली बनवायला घेते. आता इथे मीठ टाकते आणि छान ढवळून घेते. फुललेलं वाटतं आहे ना तुम्हाला. असं गोल छान ढवळून घेते. आता मी इथे छान पाणी गरम करायला ठेवलं आहे. इडली पात्र घेऊन त्यामध्येच पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि आता हे छान असं भांड्याला तेल लावून घेते. आता मी थोडंसं तेल इथे ॲड करणार आहे. म्हणजे इथे मी काही सोडा वगैरे काहीच वापरणार नाही. आपल्या इडल्या जरा छान अशा सुकलेल्या वाटल्या नाही पाहिजे म्हणून 1 चमचा तेल ॲड केलं. फक्त 1च चमचा तेल ॲड केलं आणि पुन्हा ढवळून घेते. बसेल एवढं मिश्रण ॲड करते. थोडंच सुरुवातीला घालणार आहे मी.
आता हे सगळं करायचं. आता इकडे 10 मिनटं होऊन गेली. आता ही छान इडली बघा कशी फुलली आहे. आता मी काढून घेते आणि मग दुसरी वाफवते. थोडा वेळ काढल्यानंतर थंड करून घेते. आता मी इथे इडलीसाठी चटणी वाटणार आहे. चटणी वाटण्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे मी इकडे. आता आजच्या दिवशी चुलीवर तवा आपल्याला ठेवायचा नसतो ना, म्हणून मी इथे मिरची भाजून घेते आणि 2 लसणाच्या पाकळ्या अख्खाच घेतो बंडल. मिरची काढून घेतली. आता थोडासा लसूण. तर ही इडली छान झाली आहेत आपली, छान फुलली आहेत. आता इथे काढून घेते मी. इथे काढून घेतली मी इडली. आता पुन्हा दुसऱ्यांदा इडली स्टँडमध्ये इडली वाफवून घेते. आता भाजलेली मिरची, थोडासा गूळ, लसूण पाकळ्या भाजलेल्या आणि मीठ असं मग चटणी वाटून घेते.